झी 24 तास एक पाऊल पुढे। उज्ज्वल निकमजी, आपली पहिली प्रतिक्रिया हा निर्णय झाल्यानंतरची, फासावर लटकवल्यानंतरची? फाशीची ही शिक्षा होणं त्याला अत्यंत महत्वाचं होतं। कारण असं आहे की 166 लोकांना एक न्याय दिल्याची भावना, आणि दुसरं म्हणजे आज आम्ही जगाच्या इतिहासात न्यायालयीन प्रक्रियेद्वारे सिद्ध करू शकलो की पाकिस्तानमधून हा दहशतवाद कशा रीतीने निर्यात भारतात केला गेला। आणि त्याही पेक्षा महत्वाची बाब म्हणजे या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणीने या संपूर्ण दहशतवाद्यांना देखील एक धडा मिळणार आहे की या देशातील कायदे एवढे मजबूत आहेत की त्याच्यातून पळवाट शोधल्यानंतर देखील या दहशतवाद्यांच्या विरुद्ध कुठली दयामाया दाखवली जात नाही। हा एक स्ट्रॉंग संदेश या अंमलबजावणी जाईल असा माझा विश्वास आहे। नक्की। उज्ज्वलजी, आपल्यासोबत नाशिकवरून ॲडव्होकेट अविनाश भिडे देखील आहेत। त्यांनी देखील म्हटले की 4 वर्ष खरं तर या खटल्याचा आवाका बघता हा फार जास्त अवधी या खटल्याला लागला किंवा या प्रक्रियेला लागला असं म्हणता येणार नाही। आपण हा अगदी जवळून खटला बघितलाय, आपले काय नेमके काही अनुभव शेअर करू शकाल या संपूर्ण खटल्या दरम्यानचे? लक्षात घ्या, हा खटला फक्त पाकिस्तानचा अतिरेकी अजमल कसाब याच्या विरोधातील नव्हता, तर त्या तमाम या 26 अकराच्या दहशतवाद्याच्या हल्ल्यामागे ज्या काही दहशतवादी संघटना होती तिचं स्वरूप जगापुढे उघडं करणं, त्यांना कोण मदत करणं, या संदर्भातला पुरावा न्यायालयात सिद्ध करणं हे महत्वाचं काम होतं। अजमल कसाबला फाशी देण्या इतका पुरावा आमच्याकडे तर भरपूर होता, तर त्याही पलीकडे जाऊन या कटाच्या धागेदोर पायमुळे समजून काढणं इतकं महत्वाचं, कारण हा जगाच्या लिगल स्क्रुटिनीला टिकला पाहिजे। आज आम्ही जे पाकिस्तानवरती आंतरराष्ट्रीय समुदायाकडे दडपण आणू शकलो हे कसाबच्या या खटल्यामुळे। आज अमेरिका नेहमीच या कुठे आपल्या देशात दहशतवादी हल्ला झाला तर म्हणायचं की पाकिस्तान आणि इंडियाचा काश्मीर इश्यू आहे, त्या दृष्टिकोनातून ते नेहमी बघत असत। परंतु या हल्ल्यामुळे आज त्यांना देखील हे कळून चुकलंय, आणि म्हणून मी अमेरिकेच्या FBI अधिकाऱ्यांची मुद्दामून साक्ष या खटल्यामध्ये घेतली होती, कारण त्यामागे घेण्यामागचा माझा उद्देश हाच होता की पाकिस्तानला देखील कळलं पाहिजे की त्यांच्या देशात त्यांची आर्मी कशा प्रकारे या दहशतवाद्यांना मदत करते। नक्की। उज्ज्वलजी, आता सर्वसामान्यातून एक भावना व्यक्त होती की जी तत्परता या केस संदर्भात दाखवण्यात आली आहे तशीच यापुढेही न्यायालयीन प्रक्रिया तातडीनं अंमलबजावणी त्याची व्हावी किंवा पूर्ण व्हावी, अधिक जलद गतीनं व्हावी अशी आता अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे। काय सांगाल या केसचे विशेष सरकारी वकील म्हणून आणि इतरही केसेस आपण ज्या लढलेल्या आहेत? अजमल कसाबचा दयेचा अर्ज फेटाळण्यास ज्या राष्ट्रपतींनी जी तत्परता दाखवली त्याकरता मी राष्ट्रपती महोदयांचं खास अभिनंदन करेल। परंतु पुणे येथील मी राठी हत्याकांडमध्ये जिथे 8 स्त्रिया मरण पावल्या त्याच्यामध्ये तो खटला मी चालवत, तिथे 3 आरोपींना फाशीची शिक्षा झाली होती। 2000 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा कायम केली होती, आणि त्याच्याकरता तो दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे अद्याप प्रलंबित आहे 2000 सालापासून। त्या बाबतीत राष्ट्रपती महोदयांनी तत्परता दाखवावी अशी माझी माफक अपेक्षा आहे। नक्की। उज्ज्वलजी, मगाशी RR पाटील बोलताना म्हणाले की यातून आपण एक संदेश जगाला देतोय की भारतावर यापुढे हल्ला करताना विशेष काळजी कुठलाही राष्ट्र 10दा विचार करेल। काय नेमका संदेश आपण दिला या खटल्याचा विचार करता? या खटल्याच्याद्वारे आम्ही एक स्ट्रॉंग संदेश असा दिलेला आहे की पाकिस्तानमध्ये कशा रीतीने दहशतवाद पोसला जातो, पाकिस्तानचं सरकार स्टेट ऍक्टर कशा प्रकारे त्याला मदत करीत असतं, आणि म्हणून आज आम्ही आंतरराष्ट्रीय समुदायाकडून विशेषतः अमेरिकेवरती दडपण आणू शकलो, आणि म्हणून आज या आंतरराष्ट्रीय समुदायातून आम्हाला दहशतवादीच्या देखील बरीचशी माहिती आंतरराष्ट्रीय समुदाय आम्हाला पूर्वीच असतं, कारण त्यातही कल्पना हा देश या आंतरराष्ट्रीय या दहशतवाद्यामुळे पोळला जात आहे, हेतू पुरस्कार पोळणं करण्यात येत आहे, त्या आंतरराष्ट्रीय समुदायाला पटलेलं आहे, हे आमचा देशाचं फलित आहे। उज्ज्वलजी, या संपूर्ण खटल्या दरम्यान या 4 वर्षात अनेक नाट्यमय घडामोडी आल्या, अगदी अल्पवयीन असल्याचा दावा करणं असो की इतरही काही अजमल कसाबचे चाळे असो, पण 26 अकरा ते 21 अकरा एक पूर्ण वर्तुळ आज पूर्ण झालंय असं म्हणता येईल? उज्ज्वलजी, आवाज पोहोचतोय आपल्यापर्यंत? कसाबला फासावर लटकवून आज एक वर्तुळ पूर्ण झालं 26 अकरा ते 21 अकरा, 26 अकराच्या यापूर्वीच। काय वाटतं? उज्ज्वल निकम यांच्याशी संपर्क तुटला विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, त्यांचं अभिनंदन करायला हवं। झी 24 तास एक पाऊल पुढे।